नरंगल येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न। सहशिक्षिका ललिता राजाराम कांबळे, तलवाडे, किसवे, तोटरे यांना सेवानिवृत्तीनिमित्त देण्यात आला निरोप। नरंगल येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न झाला असून सहशिक्षिका ललिता राजाराम कांबळे, आर.एस. तलवाडे, आर.टी. किसवे, पी.जी. तोटरे यांचा शिक्षण क्षेत्रातील सेवानिवृत्तीनिमित्त शाळेच्या वतीने विशेष सत्कार सन्मान करून निरोप देण्यात आला। शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे अध्यापन करत मुलात रमणाऱ्या सहशिक्षिका ललिता राजाराम कांबळे यांच्या सेवापूर्तीनिमित्त नरंगल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने सहपत्नीक कपडेरूपी आहेर भेटवस्तू देऊन सत्कार सन्मानाने निरोप देण्यात आला। यावेळी सहशिक्षिका ललिता राजाराम कांबळे यांची सुकन्या, देगलूर नगर परिषदेच्या नगरसेविका स्नेहा राजाराम कांबळे, चिरंजीव प्रीतम राजाराम कांबळे यांची विशेष उपस्थिती होती। या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचे अध्यक्ष नरंगलचे केंद्रप्रमुख माधव डाकोरे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर नगर परिषदेच्या नगरसेविका कुमारी स्नेहा राजाराम कांबळे, केंद्रीय प्राथमिक शाळा नरंगलचे मुख्याध्यापक पुंडलिक बतकुलवार, प्राथमिक शाळा तंबलूरचे मुख्याध्यापक साईबाबा नल्ला मडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे, महात्मा बसवेश्वर विद्यालय नरंगलचे मुख्याध्यापक शिवा रेड्डी, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय तंबलूरचे मुख्याध्यापक लक्ष्मण पैडा कुलवार, मुक्राबादचे केंद्रप्रमुख उमेश पवार यांची उपस्थिती होती। सहशिक्षिका ललिता राजाराम कांबळे, सहशिक्षक तोटरे, केंद्रप्रमुख आर.टी. किसवे या तिघांनीही सेवापूर्ती विशेष सन्मान स्वीकारून शैक्षणिक प्रवासातील आजवरच्या एकंदरीत वाटचालीबद्दलच्या आठवणी सांगत आपले मनोगत व्यक्त केले। नरंगल शाळेतील इयत्ता 5वी नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा पात्र 5 विद्यार्थ्यांचा या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला। या कार्यक्रमाचे भारदस्त सूत्रसंचालन नरंगल केंद्रीय प्राथमिक शाळेचे सहशिक्षक संजय लगडे यांनी केले, तर आभार प्राथमिक शाळा तंबलूरचे सहशिक्षक बसवंत हळदे यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरंगल येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न। शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे अध्यापन करत मुलात रमणाऱ्या सहशिक्षिका ललिता राजाराम कांबळे यांच्या सेवापूर्तीनिमित्त नरंगल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने सहपत्नीक कपडेरूपी आहेर भेटवस्तू देऊन सत्कार सन्मानाने निरोप देण्यात आला। यांचा त्यांना कपडेरूपी आहेर देऊन आणि एक भेटवस्तू देऊन त्यांचा या ठिकाणी अगदी त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी केंद्राच्या वतीने या ठिकाणी सन्मान करत आहोत। अतिशय अगदी गौरवपूर्ण असा हा क्षण आहे। त्यांच्या आयुष्यामध्ये जी 30-35 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे, अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या काळी कसल्याच वाहनाची वाहतूक नव्हती, अशा शेवाळा गावाला तेव्हा रस्ता सुद्धा नव्हता, तेव्हा त्यांनी त्या शेवाळ्याला सुद्धा आपण त्यांनी शैक्षणिक कार्यामध्ये आपली सेवा दिली आहे। म्हणून समितीच्या वतीने कांबळे मॅडमला बुफे देऊन आपण सन्मान करायचा आहे। अगदी कांबळे साहेबाला म्हणजे आपल्या लग्नातले आठवण येत असत कदाचित, जेणेकरून आईवरची जी गडबड आहे त्यांना हे दिवस आठवत असतील, असंच त्यांचंही कांबळे साहेबांचंही निरोगी दीर्घायुष्य लाभावं
त्यांच्याकडून सामाजिक सेवा सतत घडत राहावी आणि संपूर्ण कुटुंब त्यांचं अगदी उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक आणि माझी प्रिय आई, आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षणाचा आहे. माझ्या आईने शिक्षक म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पणाने सेवा बजावली. आज ती आपल्या शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत आहे. शिक्षण केवळ ज्ञान देणारे नसतात, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे शिल्पकार असतात. माझ्या आईने हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील धडे शिकवले नाहीत, तर संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगल्या मूल्यांचे शिक्षण दिले. आमच्या कुटुंबासाठी तिचे योगदान अमूल्य आहे. माझे वडील राजकारणात कार्यरत आहेत, माझा भाऊ अभियंता आहे, माझी बहीण ही अभियंता आहे आणि मी आज नगरसेविका म्हणून लोकांची सेवा करत आहे. आमच्या यशामध्ये आईचे कष्ट, त्याग आणि योग्य संस्कार याचा मोठा वाटा आहे. आई, तू आयुष्यभर कुटुंब आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतःला वाहून घेतले. आज निवृत्ती म्हणजे तुझ्या कार्याचा शेवट नाही, तर आयुष्याच्या नव्या कर्माची सुरुवात आहे. तुझ्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला पुढेही मिळत राहील. या प्रसंगी मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि तुझ्या उत्तम आरोग्यासाठी, आनंदी आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देते. शेवटी एवढेच म्हणेन, गुरुचे ज्ञान कधीही फेडता येत नाही, कारण त्यांनी दिलेले ज्ञान आणि संस्कार आयुष्यभर साथ देत राहतात. धन्यवाद. भावनिक आहे, अविस्मरणीय आहे. या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत करताना मला खूप काही शिकायला मिळाले. विद्यार्थ्यांना ज्ञान देताना त्यांच्या प्रेमाने, आदराने आणि सहकार्याने माझे आयुष्य समृद्ध झाले. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसतात, तर विद्यार्थ्याच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात. ही जबाबदारी पार पाडण्याचा मी नेहमी प्रामाणिकपणा केला आहे. आज मागे वळून पाहताना असंख्य आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. विद्यार्थ्याचे यश, त्यांच्या प्रगतीचे क्षण आणि सहकार्य हीच माझी खरी कमाई आहे. या शाळेचे मला केवळ नोकरी दिली नाही, तर एक कुटुंब दिले. मुख्याध्यापक, सर्व सहकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मला नेहमीच प्रेम, सन्मान दिला. विद्यार्थ्यांना जीवनात नेहमी प्रामाणिकपणा, मेहनत आणि शिस्त यांना महत्त्व द्या. हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मोठी स्वप्ने बाळगा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. आज मी सेवेतून निवृत्त होत असले तरी या शाळेनी आणि तुमच्या सर्वांनी असलेले माझे नाते कायम राहील. तुमच्या सर्वांच्या प्रेमळ आठवणी मी आयुष्यभर जपून ठेवेन. माझा निरोप समारंभाचे आयोजन करून मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक ऋणी आहे.